पोलीस तक्रार घेत नसतील तर काय करावे? प्रस्तावना. एका सामान्य नागरिकाची गोष्ट. रमेश हा एक सामान्य माणूस होता. एके दिवशी त्याच्यासोबत अन्याय झाला. मनात भीती होती, पण न्याय मिळेल या आशेनं तो थेट पोलीस ठाण्यात गेला. त्यानं आपली तक्रार शांतपणे सांगितली. पण समोरून उत्तर आलं, "हे आमचं काम नाही. उद्या या. वरच्या साहेबांना विचारा." रमेश निराश झाला. त्याच्या मनात प्रश्न उभा राहिला. पोलीसच तक्रार घेत नसतील तर न्याय कुठं मागायचा? सत्य. कायदा प्रत्येकाच्या पाठीशी आहे. रमेशसारखे अनेक लोक असतात जे इथेच थांबतात. पण रमेश थांबला नाही. त्याला एक गोष्ट समजली. कायदा पोलीस ठाण्यापुरताच मर्यादित नाही. 1. लेखी तक्रार देणे. पहिला उपाय. रमेशनं दुसऱ्या दिवशी आपली तक्रार लेखी स्वरूपात तयार केली. दुसरे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार. तरीही पोलीस हल्ले नाहीत, तेव्हा रमेशनं पुढचा मार्ग निवडला. त्यानं तीच तक्रार पोलीस उपअधीक्षक DSP किंवा पोलीस अधीक्षक SP यांना पोस्टानं ईमेलला पाठवली. कायद्यानुसार वरिष्ठ अधिकारी थेट FIR नोंदवू शकतात. 3. ऑनलाईन पोलीस तक्रार. रमेशला कुणीतरी सांगितलं, आता सगळं ऑनलाईन होतं. त्यानं आपल्या राज्याच्या ऑनलाईन पोलीस कंप्लेंट पोर्टलवर तक्रार नोंदवली. ऑनलाईन तक्रारीचा रेकॉर्ड कायम राहतो. तो दुर्लक्ष करणं कठीण असतं. 4. न्यायालयाचा दरवाजा. खरा हक्क. तरीही न्याय मिळाला नाही, तेव्हा रमेशनं शेवटचा पण मजबूत मार्ग निवडला. तो गेला न्यायालयात. दंड प्रक्रिया संहिता कलम 156(3) नुसार न्यायालय पोलिसांना थेट FIR नोंदवण्याचे आदेश देऊ शकते. आता पोलीस गप्प बसू शकत नव्हते. 5. काय लक्षात ठेवावे? रमेशच्या प्रवासातून एक गोष्ट स्पष्ट झाली. पोलीस तक्रार घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे. तक्रार नोंदवणं हा नागरिकाचा हक्क आहे. घाबरण्यापेक्षा माहिती असणं महत्त्वाचं. कायदा तुमच्या बाजूने आहे. निष्कर्ष. घाबरू नका. जागरूक व्हा. आज रमेशला न्याय मिळाला, कारण तो गप्प बसला नाही. अन्याय सहन करणं हा गुन्हा नाही, पण अन्यायाविरुद्ध उभं न राहणं चूक आहे. जर पोलीस तक्रार घेत नसतील तर लक्षात ठेवा, कायदा झोपलेला नसतो. 2023 फक्त आपल्याला त्याला जागं करावं लागतं. न्याय मागणं गुन्हा नाही, तो तुमचा